आफ्टरनून सर. सर पेशंटचा रिपोर्ट आलाय. अरे याला तर जॉन्डिस आहे. आपण आता बघतोय जसा पावसाळा सुरू झाला आहे जॉन्डिसचे पेशंट्स वाढायला लागले आहे आणि आपण हे डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आता आम्ही ओपीडीलाही रेग्युलरली बघतोय का रोज बरेच पेशंट्स यंग एज पासून तर ओल्ड एज पर्यंत जॉन्डिसचे पेशंट्स येत आहेत. त्याचं मुख्य कारण काय आहे की आपलं साधारणतः पावसाळ्यात जेव्हा लोकांची इच्छा होते बाहेर खाण्याची, समोसा, कचोरी, वडापाव, भजी, आणि याच्यामुळे कुठंतरी आपण दूषित खाणंपिणं आलं किंवा पाण्याचं दूषित सेवन झालं तर त्याच्यामुळे लिव्हरला इन्फेक्शन होऊन कावीळ होणं, ज्याला सोप्या भाषेत म्हणतो आपण, तर जॉन्डिसचा आजार होऊ शकतो. आणि बराच वेळा तो एवढा वाढू शकतो का पेशंटला हॉस्पिटलायझेशन आणि मोठ्या प्रकारची ट्रीटमेंट लागणं हे स्वाभाविक आहे. तर म्हणून आपण सगळ्यांनी पावसाळा सुरू झाल्यापासून स्वतःची आणि आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. जिथेही आपण खातोय ते बघण्याची गरज आहे की ते चांगलं आहे का नाही, हायजिनिक आहे का नाही, आणि चांगलं कुक्ड फूड. आणि पाणी बऱ्याचदा जर दूषित असेल तर पाणी उकळून गार करून पिणं हा सगळा त्याच्यावरचा चांगला पर्याय आहे. तर मला असं वाटतं की आपण जर या छोट्या छोट्या गोष्टींची जर काळजी घेतली तर आपण जॉन्डिस किंवा आरोग्य संबंधित पोटाच्या विकार संबंधित जे होणारे आजार आहे त्यांच्यापासून दूर राहू शकतो. थँक्यू.